काल दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय भातकुली येथून आम्हाला कॉल आला की त्या ठिकाणी एक अपघातातील इस्मानं आणलेले आहे आणि भरपूर गर्दी झालेली आहे. त्यावरून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो असता आमच्या स्टाफसह हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथे जे जखमी होते, जखमी मुलगा एक 12 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला शार्प इंजुरी होत्या, शार्प आणि डीप इंजुरी होत्या. तसेच इतर कोणत्याही त्याला मार नसल्यामुळे आम्ही सदर घटना ही अपघाताची नसून घातपाताची आहे या हिशोबाने आम्ही तपास सुरू केला. त्यामध्ये घटनास्थळी सर्वप्रथम जाणारे त्या जखमीचे वडील होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ते ठाम होते ते आपल्या म्हणण्यावर की सदरची घटना ही अपघाताची घटना आहे. माझा मुलगा आणि माझा पुतण्या बब्बू, त्यांच्या मुलाचं नाव जिते आणि मुलगा बब्बू, हे दोघंही जण पाणी आणण्यासाठी बेड्यावरून बाहेर गेले होते. त्यावेळेस त्यांना कोणत्या एका मोटरसायकलने चालकाने धडक मारून मोटरसायकल चालक निघून गेला. त्यावेळी ते पुलावरून खाली पडले असं त्याचं म्हणणं होतं. त्यानुसार फिर्यादी अरुण उर्फ छल्ली उईके यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भातकुली येथे 33/26 असा अपघाताचा गुन्हा, प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही सर्वप्रथम आरोपी यामध्ये कोण असेल यापेक्षा घटना कशी घडलेली असेल त्याबाबत आम्ही शोध सुरू केला. त्या अनुषंगाने आरोपीचे जे नातेवाईक होते, फिर्यादीचे जे नातेवाईक होते, फिर्यादीचे नातेवाईक आणि जे घटना सर्वप्रथम पाहणारे यांना एकेकाला विश्वासात घेऊन विचारपूस करायला सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला असे निष्पन्न झाले की सदर घटना ही किरकोळ भांडणातून झालेली आहे. फिर्यादी अरुण उर्फ छल्ली यांचं त्यांच्या पत्नीसोबत दारू पिण्यावरून वादविवाद झाला होता आणि त्याच वेळीस जो मयत आहे जिते राजा वय 12 वर्ष, जिते राजा वय 12 वर्ष आणि बब्बू हा त्याचा चुलत आणि मावस भाऊ. कारण जो फिर्यादी आहे अरुण यांचा भाऊ आणि यांच्या भावाला त्यांची साडी दिलेली आहे. म्हणजे दोघे भाऊ आणि दोन्ही बहिणी एकाच फॅमिलीमध्ये आहेत. त्यामुळे सदर म्हणजे बब्बूचे आई वडील तिथे बेड्यावर हजर नव्हते. बब्बू यांच्या घरी जेवत होता. जेवत असताना त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून बब्बूने जिते राजा वय 12 वर्षे याला धारदार शस्त्राने भोसकले. तो घाव त्याच्या पाठीतून डाव्या बाजूने जांघेतून निघाला. सदर घटनेतील जो जखमी आहे, जखमीचं वय पाहता तसेच याचं वय पाहता आम्ही त्या घटनेच्या दिवशी तपास सुरू केला. आम्हाला असे निष्पन्न झाले की किरकोळ कारणावरून फक्त चिकनचे पीस एकमेकांना कमी जास्त आहेत या कारणावरून यांचा वाद झाला होता. त्यातून ही घटना घडली. या घटनेची शहानिशा केली असता फिर्यादीने गुन्हा कबूल केला. फिर्यादी जो अरुण उर्फ छल्ली आहे, छल्ला यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. तसेच बब्बू याने स्वतःला काही इंजुरीज करून घेतल्या, त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या उपचारानंतर त्याला अटक करणार आहोत. सदर गुन्ह्यातील फिर्यादी हाच आरोपी आहे. याने सदरचा गुन्हा खोटा कथन करून खोटी फिर्याद दिली. तसेच महत्त्वाचा जो गंभीर गुन्हा आहे, खुनाचा गुन्हा स्वतःच्या मुलाचा, तो त्याने लपवला. कारण एकाच परिवारातील एक मुलगा अगोदरच मरण पावला आणि दुसरा मुलगा त्याच गुन्ह्यात आरोपी होऊ नये, म्हणजे परिवारात आणखी वादविवाद वाढू नये याकरिता त्याने ते पाऊल उचलल्याचं तो सांगतो. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही म्हणजे खुनाच्या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे, तसेच खोटी फिर्याद देणे आणि खून करणे हे असे विविध कलमांमुळे अपघाताच्या गुन्ह्यामध्ये परत कलमवाढ केलेली आहे आणि त्याचा तपास सध्या सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस स्टेशन भातकुली येथील पोलीस हवालदार प्रशांत यादव, सुनील पटेल, उमेश हरणे, विवेक मोहोळ, गिरी मेजर इत्यादींनी केली.